मोदी सरकारचे युटर्न आपण आतापर्यंत पाहिलीत, मात्र विकासाच्या दृष्टीने किती पावलं टाकली गेली ती आपण पाहणार आहोत. तुमच्याकडे येते उमेश पाटील. नेमकी ज्या काही घोषणांचा पाऊस पडण्यात आला मगाशी मी म्हटलं, तसंच विकासाच्या दृष्टीने तेवढी वेगानं पावलं टाकण्यात आली, म्हणजे रोजगाराच्या दृष्टीने असो किंवा मग महागाई असो, काळा पैसा असो, शेतकरी असो, उद्योजक असो, कुणीही या बाबतीत समाधानी नाही आपापल्या क्षेत्रासंदर्भामध्ये. मग तुम्हाला असं खरंच वाटतं की विकासाच्या दृष्टीने तेवढी वेगानं पावलं टाकली गेली? नाही, आता तुम्ही लाईव्ह चॅनलवर आपण चर्चा करतोय आणि त्याच्याबरोबर जर सगळ्या वेगवेगळ्या भागामध्ये, महाराष्ट्रामध्ये, ग्रामीण भागात, शहरी भागात, झोपडपट्ट्यांमध्ये जर सर्वसामान्य लोकांचा सर्वे तुम्ही केला तर नेमका कशात त्याच्या जीवनात बदल झाला? अच्छे दिन आएंगे असं सांगितलं होतं. आता 1 वर्षाचा मूल्यमापनाचा काळ हा कमी आहे असं मानलं जातं, परंतु 1 वर्षामध्ये काय काय करणार हे अगोदर सांगितलं होतं ना, की 100 दिवसात आम्ही हे करणार, 15 दिवसात आम्ही ते करणार, 100 दिवसात परदेशातला काळा पैसा हा भारतात आणला जाईल आणि भारतीय प्रत्येक कुटुंबाच्या नावावर 15 लाख रुपये त्याच्या खात्यामध्ये जमा केले जातील असं आश्वासन दिलं गेलं होतं. होतं का नाही हे भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्त्यांनी नाही म्हणून तरी सांगावं, किंवा हा निवडणुकीचा जुमला होता म्हणून सांगावं, किंवा आम्हाला मतं मिळवण्यासाठी आम्ही खोटं बोललो होतो म्हणून सांगावं. ते म्हणजे एकदा जर तुम्ही सांगितलं की आम्ही हे निवडणुकीत मतं मिळवण्यासाठी खोटं बोललो होतो, हे जर कबूल केलं तर उद्या आम्ही विचारायचं बंद करून टाकू. तुम्ही सांगितलं होतं एलबीटी रद्द करणार, एलबीटी 15 दिवसामध्ये रद्द करणार, लेखी आश्वासन आहे. लेखी तुम्ही त्या सगळ्या व्यापारी संघटनांना दिलेलं ते लेखी आश्वासन कुठं गेलं? 15 दिवस. आता 1 वर्षाचाच कालखंडाचा आपण विचार करूया. तुम्ही सांगितलं होतं 5 कोटी बेरोजगार युवकांना नोकऱ्या देणार. 5 कोटीपैकी आता तुमच्याच सरकारनं प्रकाशित केलेल्या आकडेवारीनुसार या वर्षी फक्त 17 लाख रोजगार मिळालेला आहे. गेल्या वर्षी 24 लाख होता, उलट कमी झाला यावेळेस. निर्यात तुमची जवळपास 50% कमी झालेली आहे. अनेक मुद्द्यावर तुम्ही जर विचार केला तर मग विकासाच्या दृष्टिकोनातून नेमकं घडलंय काय? सर्वसामान्य मला सांगा, तुम्ही आता टॅक्सीने येत असाल तर टॅक्सीचा दर कमी झालाय, बायका जे आपल्याला जे सिलेंडर वापरला जातो त्या सिलेंडरचा दर कमी झालाय, पेट्रोलचे दर ताई सांगतो, पेट्रोलचे दर आंतरराष्ट्रीय बाजारात जे किमती कमी झाल्या त्यातून 50,000 कोटी रुपये आपल्या देशाचे वाचले, परंतु त्या 50,000 कोटी रुपये तुम्ही लोकांना फायदा मिळवून दिला का? डिझेल पेट्रोल त्या प्रमाणात स्वस्त झालं का? हे आपण कांताताईंकडनं मुळात